So student, we start with another important lecture of M. Lakshmikant. We have completed preamble lecture with its revision lecture. Total 4 लेक्चर झालेले आहेत. पूर्णपणे लाईन टू लाईन डिस्कशन केलेलं आहे आपण एम लक्ष्मीकांत आणि एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनची. चौथं लेक्चर हे रिव्हिजन लेक्चर आहे. आज आपण हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन हा चॅप्टर लाईन टू लाईन एम लक्ष्मीकांतमधून घेणार आहात. त्यासाठी आपण विकिपीडिया, एक्स्ट्रा, प्रिव्हियस इयर क्वेश्चन, UPSC MPSC याचा अभ्यास करून काही क्वेश्चन काढलेले आहेत. त्याची माहिती इन्फॉर्मेशन यामध्ये ॲड केलेली आहे. तर आज लेक्चर चालू करूया हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड. The British came to India in 1600 as a traders in the form of East India Company, which had exclusive right of trading in India under charter granted by Queen Elizabeth. तर बघा, ब्रिटिश आपल्याकडे ट्रेडर म्हणून आले होते. एक अनटोल्ड स्टोरी आता टोल्ड स्टोरी झाली की हाऊ ट्रेडर बिकम अ रूलर ऑफ द कंट्री. आपलं इग्नोरन्स म्हणा, आपले अज्ञान म्हणा, किंवा त्यांची रॅशियल सुपरिटी डोमिनन्स बघा, यानुसार ते ट्रेडर रूलर कसे बनले ह्याची स्टोरी म्हणजे ब्रिटिश रूल आणि त्याच्याविरुद्ध लढा, इंडियन नॅशनल मूव्हमेंट, हीच हिस्ट्री म्हटली जाते. तर बघा, क्वीन इलिझाबेथनं काय केले, एक्सक्लुझिव्ह राईट दिला कोणाला, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी. लक्षात ठेवा, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ही प्रायव्हेट कंपनी होती. प्रायव्हेट कंपनीला ट्रेडिंगचा राईट दिला. ते व्यापारी होते, ते व्यापारी टू रूलर कसे बनले, राजकर्ते कसे बनले, ह्याची स्टोरी अनफोल्डिंग दी स्टोरी आपल्याला शॉर्ट बट क्रिस्प ही स्टोरी अनफोल्ड करायची आहे. तर बघा, इन 1765, the company, which till now had purely trading functions, obtained the Diwani, the rights over revenue and civil justice of Bengal, Bihar and Orissa. आता तुम्हाला थोडक्यात सांगायचं म्हणलं तर 1600मध्ये ब्रिटिश ट्रेडर म्हणून आले होते. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना ही 1600च्या वर्षी झाली होती आणि त्यांनी फर्स्ट फॅक्टरी, एक टेम्पररी फॅक्टरी ही मसुलीपट्टणमला चालू केली, पण फर्स्ट परमनंट फॅक्टरी गुजरातला चालू केली आहे. सुरतचे आपण सिग्निफिकन्स हिस्ट्रीमधले फार छत्रपती शिवाजी महाराजांपासून आजपर्यंत जशी शिवसेना स्पिल्ट झाली होती काही 6 महिन्यापूर्वी किंवा वर्षभरात, तोपर्यंत सुरतचे आपण सिग्निफिकन्स पाहिले होते. जसे इंडियन नॅशनल मूव्हमेंटची सुरत स्पिल्ट झाली होती 1907ला. जे अध्यक्ष होते घोष, रासबिहारी घोष. मॉडरेट आणि एक्स्ट्रीमिस्ट त्या सुरत स्पिल्टमध्ये वेगळे झाले होते. असे सुरतचे सिग्निफिकन्स पाहिले होते. तसंच ब्रिटिशांनी त्यांची परमनंट वसाहत ही सुरतला चालू केली होती. आता बघा, इथं दिलेलं आहे की 1765ला आपण काय केलं, दिवाणी राईट्स ब्रिटिशांना भेटले. दिवाणी राईट्स म्हणजे महसूल गोळा करण्याचे राईट्स. पण त्याच्या पाठीमागची एक पार्श्वभूमी मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. काय झालं होतं बघा, 1600ला ट्रेडर्स म्हणून आले ब्रिटिश. 1600ला ट्रेडर्स म्हणून आले. ईस्ट इंडिया कंपनी ही 1600ला स्थापन झाली. फर्स्ट फॅक्टरी 1608ला सुरतला झाली. फर्स्ट परमनंट फॅक्टरी सुरतला झाली. त्यावेळेस काय झालं तर कॅप्टन हॉकिन्सन हे जहांगीरच्या कोर्टात गेले ट्रेड परमिशन मागायला, पण पोर्तुगीज असल्यामुळे, पोर्तुगीजचा डोमिनन्स त्यावेळेस असल्यामुळे तेव्हा परमिशन भेटली नाही. तर त्यांनी काय केली त्यावेळेस, मग फर्स्ट टेम्पररी मसुलीपट्टमला त्यांनी काय केली, 1608ला कॅप्टन हॉकिन्सन जहांगीरच्या कोर्टात गेले होते परमिशन मागायला, ट्रेडिंग परमिशन. पण त्यावेळेस पोर्तुगीजचा दबदबा असल्यामुळे, डोमिनन्स असल्यामुळे इंग्रजांना काय तिथं ट्रेडिंग परमिशन भेटली नाही. त्यामुळे त्यांनी काय केली, फर्स्ट टेम्पररी फॅक्टरी ही 1611ला मसुलीपट्टणमला काढली. पण त्यानंतर फर्स्ट परमनंट फॅक्टरी ही सुरतला 1613ला काढली. लक्षात ठेवा, ब्रिटिशांची पहिली परमनंट फॅक्टरी ही सुरतला होती. लक्षात ठेवा, ही महत्त्वाचं आहे. ह्यामध्ये दिलं नाही, पण थोडी एक पार्श्वभूमी, प्रिल्यूड, थोडं बॅकग्राऊंड मी सांगायला लागलो, कारण आपण हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडच चॅप्टर पाहत आहोत की इंडियन नॅशनल मूव्हमेंट आणि कॉन्स्टिट्यूशन ह्याची एक पाठीमागची
रूपरेषा पाहताना काय गोष्टी सांगतो मी. तर बघा ह्यामागं काय झालं होतं, ब्रिटिशांची सुरुवात अगोदर मुघलांचा दी एंड आणि ब्रिटिशांची सुरुवात कशी झाली, तर काय झालं एक 1757ला एक महत्त्वाची इव्हेंट झाली. 2 इव्हेंट महत्त्वाचे आहेत 1757, 1764 आणि त्यानंतर तर मग पूर्ण 1857 परत 1947 या इव्हेंट अशा चेंज करत आपण इंडियन नॅशनल मूव्हमेंटनी ट्रिस्ट विथ डेस्टिनी आणि इंडियन इंडिपेंडन्स आपण 1947ला घेतलं. असा हा एक कालखंड आहे. तर आपण बघूया काय झालं होतं बघा. 1757ला प्लासीचं युद्ध झालं होतं. प्लासीचं युद्ध एक महत्त्वाचं इव्हेंट म्हणली जाते. तर एक इम्पॉर्टंट इव्हेंट आहे प्लासीचं युद्ध. कुणाकुणाच्यात झालं होतं, तर नवाब बेंगालचा नवाब होता सिराज उद्दौला हा नवाब, बेंगालचा नवाब आणि त्याच्याविरुद्ध रॉबर्ट क्लाईव्ह हा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा माणूस रॉबर्ट क्लाईव्ह होता. रॉबर्ट क्लाईव्हबद्दल आपण थोड्या वेळात पाहू. तर लक्षात ठेवा यामध्ये काय झालं, प्लासीचं युद्धाचं मेन कारण काय होतं, तर काय केलं होतं, जी ईस्ट इंडिया कंपनी आहे, जी तुम्ही व्यापारी आहात, तर व्यापार करत करत त्यांनी काय केलं, तटबंदी चालू करायला केली. परवानगीशिवाय विना परवानगीनी फोर्टिफिकेशन चालू केलं. तटबंदी चालू केली आणि त्यामध्ये मिसयूज करण्यात चालू केले. त्यांना दिलेले ट्रेड प्रिव्हिलेजेस वगैरे ते हळूहळू ट्रेड प्रिव्हिलेजेसचा मिसयूज करायला लागले. तर सर्वात महत्त्वाचं कारण काय होतं प्लासीच्या युद्धाचं, तर फोर्टिफिकेशन तटबंदी चालू करण्यात आली. त्याविरुद्ध हे युद्ध झालं आणि यामध्ये काय झालं, सिराजउद्दौला आणि त्यात एक ब्लॅक होल ट्रॅजेडी झाली होती. सिराजउद्दौलाकडून 100च्या वर ब्रिटिश लोकांचं निधन झालं होतं. सफोकेशनमुळे त्यांचं निधन झालं होतं. त्यामुळे ब्रिटिशांनी त्याचा वचपा काढला आणि सिराजउद्दौला हा प्लासीच्या युद्धामध्ये हरला होता. त्याची स्टोरी पूर्ण आहे, ते डिटेल सांगू, पण एक बॅकग्राऊंड सांगताना सांगतो. प्लासीच्या युद्धानंतर दुसरी महत्त्वाची इव्हेंट आहे बॅटल ऑफ बक्सर. आता ही बॅटल ऑफ बक्सर बघा एक टर्निंग पॉईंट, वॉटरशेड इव्हेंट इन हिस्ट्री म्हटलं जातं. कारण यातून काय झालं, मुघल इम्पायरचा दी एंड आणि ब्रिटिश इम्पायरचा स्टार्टिंग पॉईंट चालू झाला. तर त्यामध्ये लक्षात ठेवा 3 व्यक्ती होते. मीर कासिम, शुजाउद्दौला, शाह आलम सेकंड हा मुघल एम्पायर होता वर्सेस हेक्टर मुनरो. यामध्ये 3 व्यक्ती होते लक्षात ठेवा. कोण कोण होते बघा, मीर कासिम, शुजाउद्दौला, शाह आलम सेकंड मुघल एम्पायर हे एका बाजूला आणि त्यांच्या विरुद्ध ब्रिटिश सेनानी हेक्टर मुनरो हे होते. यामध्येही मीर कासिम, शुजाउद्दौला आणि शाह आलम सेकंड मुघल एम्पायर या तिघांचा पराभव करून हेक्टर मुनरो म्हणजे ब्रिटिशर जिंकले आणि त्यानंतर एक ह्युमिलेटिंग ट्रीटी झाली म्हणजे ट्रीटी ऑफ अलाहाबाद. आता ट्रीटी ऑफ अलाहाबाद ही झाली 1765ला. तर ट्रीटी ऑफ अलाहाबादनं काय केलं, रॉबर्ट क्लाईव्ह आणि शाह आलम सेकंड यांच्यामध्ये ही ट्रीटी ऑफ अलाहाबाद झाली. आणि बक्सरच्या युद्धाचं मेन रिझन होतं मिसयूज ऑफ दस्तक व ट्रेड फरमान. जे फरमान दिलं होतं ट्रेडचं, दस्तकचं, त्याचं मिसयूज करायला चालू केलं होतं. तर त्यामुळं हे बक्सरचं युद्ध झालं होतं. आणि त्यानंतर काय झालं बघा, तर 1765च्या ट्रीटी ऑफ अलाहाबादनं काय केलं, ट्रीटी ऑफ अलाहाबादनं 2 प्युअरली ट्रेडिंग फंक्शन करणारे ब्रिटिशांना दिवाणी राईट्स भेटलं. राईट्स ओव्हर रियुनियन सिव्हिल जस्टिस. कुठं हे दिवाणी राईट्स कुठं भेटलं बघा, दिवाणी राईट्स ओव्हर बेंगाल, ओडिसा आणि बिहार या 3 ह्याच्यामध्ये बेंगाल, ओडिसा, बिहारमध्ये भेटलं. द मुघल एम्पायर शाह आलम ग्रँटेड दिवाणी टू द कंपनी आफ्टर इट्स विक्टरी इन द बॅटल ऑफ बक्सर इन 1764. आता यांचं एक टेरिटोरियल पॉवर म्हणून ब्रिटिश आले होते, त्यांचं करिअर सुरुवात झाली इथनं परत. आणि असं एक पुढे 1757 ते 1857 एक शतक वर्ष त्यांनी जनरली 100 वर्ष त्यांनी रूल केलेलं आहे. ईस्ट इंडिया कंपनी एक ट्रेडिंग बॉडी आली होती, एक प्रायव्हेट कॉर्पोरेशन होतं ते ईस्ट इंडिया कंपनी. जसं आपल्याकडे अदानी अंबानी कंपनी आहेत तशी एक ईस्ट इंडिया कंपनी होती, प्रायव्हेट कंपनी होती. पण ते रूलर बनले, ट्रेडर टू रूलर, म्हणजे असं एक त्यांचं जर्नी जोरात आहे. म्हणजे बघा सगळ्यात का टिकले एवढे 100 वर्ष, त्याचं एक महत्त्वाचं म्हणजे ब्रिटिशर हे B2B प्लॅनर होते.
B2B प्लॅनर म्हणजे बिझनेस टू बिझनेस इज ग्रेट बिझनेस, बिझनेस टू बिझनेस इज ग्रेट बिझनेस असे ब्रिटिशर होते, लक्षात ठेवा. त्यांनी कधीही त्यांच्या शेवटपर्यंत ब्रिटिशांनी जरी राणीचं 1857च्या उठावानंतर राणीने जरी सत्ता हातात घेतली असली तरी त्यांनी कमर्शियल इंटरेस्ट, इकॉनॉमिक इंटरेस्ट शेवटपर्यंत सोडला नव्हता, हे लक्षात ठेवा. तेच त्यांचं सक्सेस होतं. लक्षात ठेवा, आपल्याकडे एक पॉलिटिक्समध्ये एक ही माझी टर्म आहे P2P. P2P म्हणजे पैसा थ्रू पॉवर, पॉवर थ्रू पैसा. म्हणजे आता आपल्याकडे बघा बऱ्याच पद्धतीने पॉलिटिशियन काय करतात, पैसा थ्रू पॉवरला जातात आणि पॉवरमधनं परत पैसा गोळा करतात. पॉवर टू पैसा, पैसा टू पॉवर आणि पॉवर टू पैसा. पैशाद्वारे पॉवर हासिल करायची आणि पॉवर हासिल केल्यानंतरही पैसा गोळा करत राहायचा. तर बघा P2B आणि B2B प्लॅनर, तसे ब्रिटिशर बी B2B प्लॅनर होते, पैसा टू पॉवर, पॉवर टू पैसा. हे आपल्याकडे पॉलिटिशियन जनरली असतात. तर बघूया आपण. पण त्या बाबतीत तसं बोलायला गेलं तर पॉलिटिक्स इज नॉट अ गेम, इट इज सिरियस बिझनेस. एक पॉलिटिकल सायंटिस्ट आहे, त्यांचं फेमस कोटेशन आहे की पॉलिटिक्स इज नॉट गेम, हा खेळ नाही, इट इज सिरियस बिझनेस आहे. तर बघूया आपण. बघा आता बघा 1765ला काय झालं हे आपण बघितलं आहे. 1765ला काय झालं, आता ही 2 कायदे आहेत. आता आपण कायदे बघणार आहेत, त्याची पार्श्वभूमी बघणारच आहे 2-4 मिनिटात. हां, चल बघा आता. द स्टार्टेड इट्स करिअर ॲज अ टेरिटोरियल पॉवर. मग अशा प्रकारे त्यांनी काय झालं, प्लासीचं युद्ध झालं, नंतर बक्सरचं युद्ध, नंतर ट्रीटी ऑफ अलाहाबाद झाली, त्यानंतर बेंगाल, ओडिसा, बिहार, ओरिसा इथं पॉवर भेटली. त्यांना दिवाणी राईट्स भेटलं. दिवाणी राईट्स म्हणजे टॅक्स कलेक्शनचे राईट्स भेटले. आणि नवाबाला त्यांनी काय केलं, दिवाणी राईट्स. एक अशा प्रकारे आता ड्युएल पॉलिटी आपण 2-3 ठिकाणी बघणार आहे. ड्युएल पॉलिटी काय आहे, पण मी आले तर तुम्हाला सांगतो, तरी पुढे येणारच आहे. बघा 1765 ड्युएल पॉलिटीचा संदर्भ कुठं कुठं, दुहेरी शासन व्यवस्था कुठं कुठे येतं आहे. दुहेरी शासन व्यवस्था कुठं कुठे येते, तर 1765च्या ही दुहेरी राज्यव्यवस्था ट्रीटी ऑफ अलाहाबादनं दिली होती 1765ला. दिवाणी राईट्स म्हणजे पैसा, रिव्हेन्यू कलेक्ट करायचं राईट्स ब्रिटिशांकडं, आणि जी सिव्हिल राईट्स आहेत म्हणजे रस्ता, दिवाबत्ती याची सोय वगैरे हे नवाबाकडे त्यांनी दिली. ॲडमिनिस्ट्रेशन, सिव्हिल ॲडमिनिस्ट्रेशन नवाबाकडे दिलं. हे 1765चं आहे, लक्षात ठेवा. नंतर परत ही रॉबर्ट क्लाईव्हनं चालू केलं तर दुहेरी राज्यव्यवस्था. नंतर वॉरेन हेस्टिंगने ती परत 1773च्या दरम्यान बंद केली. ती आपण आज कायदे बघताना पाहणार आहे डिटेलमध्ये. पण एक ड्युएल पॉलिटी कुठं कुठं आली ती लक्षात ठेवा. त्यानंतर पिट्स इंडिया ॲक्ट आलं तर 1784चा, पुढे येणारच आहे. त्याने बी असं काय केलं, अगोदरच एक कोर्ट ऑफ डायरेक्टर 1773 ॲक्टनं आणला होता. त्यांनी फक्त बोर्ड ऑफ कंट्रोल आणला. त्यांनी काय केलं, कोर्ट ऑफ डायरेक्टर काय करायचं, कमर्शियल अफेअर बघायचं, सगळं पैशाचं वगैरे कमर्शियल अफेअर बघायचं. बोर्ड ऑफ कंट्रोलनी पॉलिटिकल अफेअर बघायचं, ब्रिटिशांचे पॉलिटिकल अफेअर, हे लक्षात ठेवा. बोर्ड ऑफ कंट्रोल हे सुप्रीम होतं जरा कोर्ट ऑफ डायरेक्टरच्या व्ह्यूवर. हे 1784ला आलं. नंतर कधी आलं ड्युअल पॉलिटी, तर 1919च्या मॉन्टेग्यू चॅन्सबर रिपोर्टनं काय केलं, प्रोव्हिन्शियल सब्जेक्ट होतं किंवा स्टेट सब्जेक्ट म्हणू शकतो, त्याचं ट्रान्सपोर्ट सब्जेक्ट आणि रिझर्व सब्जेक्ट असं 2 भाग करून ही एक ड्युएल पॉलिटी म्हटली जाते. तर मी आतापर्यंत 3 गोष्टी सांगितल्या आहेत. ड्युएल पॉलिटी म्हणजे दुहेरी शासन व्यवस्था एक प्रमाणे असल्याने आहेत. एक 1765, 1784, 1919 हे महत्त्वाचं आहे. एक क्रिस्प आलं होतं म्हणून सांगितले, तरी आपण कायदा करताना ही परत रिव्हिजन होणारच आहे. हां, आता बघा इन 1858 द वेक ऑफ सेपॉय म्युटिनी द ब्रिटिश क्राऊन ॲझ्युम्ड डायरेक्ट रिस्पॉन्सिबिलिटी फॉर द गव्हर्नन्स ऑफ इंडिया. तर काय झालं होतं बघा, 1757 ते 1857 ह्या 100 किंवा शतक वर्षामध्ये ईस्ट इंडिया कंपनी एक प्रायव्हेट कंपनीनं आपल्यावर जे ट्रेडर म्हणून आले होते त्यांनी रूलर बनले. त्याचे काही आता रिझन आहेत म्हणा, जसे रॅशियल सुपरिटी होती, आपण स्वतःला कमी समजत होतो, आणि त्यांच्याकडे आपण बघत होतो की ते म्हणायचे आम्ही एक मिशनवर आहेत.
की भारतातील लोकांना पॉवर्टी, इथं ज्ञान कमी आहे, इग्नोरन्स कमी आहे, ह्याबाबत आम्ही तुमचे उदरनिर्वाह उद्धार करण्यासाठी आलो आहे. असे मिशन त्यांचं एक मिशन होतं. व्हाईट मॅन्स बर्डन थेरी त्यांनी प्रोपागेट केली. व्हाईट मॅन बर्डन थेरी म्हणजे आम्ही गोरे लोकांना एक देवाने दिलेलं काम आहे की तुमचा उद्धार करायचा आहे. असं व्हाईट मॅन बर्डन थेरीद्वारे, रॅशियल सुपरिटीद्वारे, इंग्लिश लँग्वेजनुसार आपण त्यांना जास्तच भाव दिला आणि ते आपलं रूल करत बसले. असे शतक वर्ष झालेलं आहे, लक्षात ठेवा. आता पुढे बघा, दिस रूल नंतर काय झालं, क्राऊन रूल चालू झाला. 1857च्या उठावानंतर आपण 1858ला परत राणीचा जाहीरनामा झाला, परत राणी आली आणि क्राऊन रूल चालू झाला. दिस रूल कंटिन्यू अंटिल इंडिया वॉज ग्रँटेड इंडिपेंडन्स ऑन ऑगस्ट 15, 1947. With independence came the need for constitution. Hence, Constitution Assembly was formed for this purpose in 1946, and on January 26, 1950, the Constitution came into being. आता बघा, या एडिशनमध्ये काय पार्ट दिलेलं नाही, जुन्या एडिशनमध्ये दिलेलं आहे, तो वाचतो मी. विथ इंडिपेंडन्स केम द नीड ऑफ कॉन्स्टिट्यूशन as suggested by M.N. Roy, a pioneer of communist movement in India and advocate of radical democratism. In 1934 a constitution assembly was formed. तर काय झालं होतं बघा, इथं काही पार्ट्स दिलेले नाही, त्यामुळे मी सांगतो की काय कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली असावी, आपल्यासाठी एक कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली असावी असं डिमांड केली पहिल्यांदा M.N. रॉय यांनी. M.N. रॉय हिस्टॉरिकल फिगर आहेत, फार महत्त्वाची फिगर आहे M.N. रॉय. मानवनाथ भट्टाचार्य त्यांचं नाव आहे, M.N. रॉय. नरेंद्रनाथ भट्टाचार्य असं त्यांचं नाव आहे, पण त्यांना M.N. रॉय म्हटलं जातं. त्यांच्याबद्दल माहिती बघायची म्हणल्यास कम्युनिस्ट मुवमेंटचे वन ऑफ द फाउंडिंग फादर म्हटलं जातं. रॅडिकल डेमोक्रेटिझम हा त्यांचा एक ब्रँड होता थिंकिंगचा, आयडिओलॉजीचा, रॅडिकल डेमोक्रेटिझम. M.N. रॉयनी काय केलं, मेक्सिकन कम्युनिस्ट पार्टी त्यांनी स्थापन केली. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया ही ताश्कंद ग्रुपवाली पार्टी स्थापन केली. ताश्कंद हिस्टॉरिकल सिग्निफिकन्स काय आहे, ताश्कंद आहे उझबेकिस्तानची राजधानी, आणि ताश्कंदमध्ये आपण काय केलं, 1966च्या दरम्यान ताश्कंद ॲग्रीमेंट झालं आणि त्या दरम्यान आपले लालबहादूर शास्त्री यांचे निधनही झाले होते. तर हे ताश्कंद ॲग्रीमेंट आहे. ताश्कंद वर्ड्स आला म्हणून थोडक्यात सांगितलं. आपण काय केलं, लालबहादूर शास्त्री आणि मोहम्मद अयूब खान यांनी 1965चे युद्ध झालं होतं पाकिस्तानशी, त्यानंतर ही ताश्कंदचं ॲग्रीमेंट झालं होतं. तर ही मार्क्सिझम म्हणजे M.N. रॉय होते ना, यांनी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया ताश्कंदला स्थापन केली. आणि M.N. रॉय म्हणजे एक आयडिशनल फिगर होती, म्हणजे फिलॉसॉफर फिगर होती, एक आयडियलिस्टिक आणि फिलॉसॉफर फिगर होती आपली इंडियन नॅशनल मुवमेंटमधली. ते एकेकाळी मार्क्सिस्ट होते, परत रॅडिकल ह्युमॅनिस्ट झाले, रॅडिकल डेमोक्रेटिस्ट झाले, रॅडिकल ह्युमॅनिस्ट झाले. तर त्यांच्याबद्दल काही माहिती कलेक्ट केलेली आहे बघा. त्यांचे वॅनगार्ड एक महत्त्वाचे हे होते, वॅनगार्ड आणि द फ्युचर ऑफ इंडियन पॉलिटिक्स. वॅनगार्ड हे त्यांचे न्यूजपेपर होते आणि द फ्युचर ऑफ इंडियन पॉलिटिक्स हे त्यांचे बुक होते. अजून एक त्यांची काही महत्त्वाची बुक आहेत, रिव्होल्युशन अँड काउंटर रिव्होल्युशन इन चायना, इंडिया इन ट्रान्झिशन, रॅडिकल ह्युमॅनिस्ट, रिझन, रोमॅन्टिसिझम अँड रिव्होल्युशन. ही महत्त्वाची बुक आहेत M.N. रॉयची. जोड्या जुळवा किंवा वन लाईनर म्हणून विचारू शकतात, लक्षात ठेवा. हां, आता बघा, हावेवर व्हॅरियस फीचर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन अँड पॉलिटी. तर काय केलं बघा, त्यानंतर इन 1934 अ कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली वॉज फॉर्म फॉर दिस पर्पज इन 1946. तर लक्षात ठेवा, ह्यांनी काय केलं, 1934ला डिमांड केली की आपल्याला कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली असावी म्हणून. कोणी, M.N. रॉय यांनी. तर नंतर काय झालं, 1946ला कॅबिनेट मिशन प्लॅन आला आणि त्यांनी आपल्याला कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली देऊ केली, कॅबिनेट मिशन प्लॅन न. आणि ऑन
26 जानेवारी 1950 द कॉन्स्टिट्यूशन केम इन टू बिंग. आपल्याला माहीत आहे प्रिॲम्बलच्या लेक्चरमध्ये पाहिले आहे की 26 नोव्हेंबर 1949ला आपण अडॉप्शन केलेलं आहे, अडॉप्शन केलेलं आहे. पण 26 जानेवारी 1950 या दिवशी आपण इन्फोर्समेंट ऑफ कॉन्स्टिट्यूशन केलेलं आहे पूर्णपणे. कारण त्या दिवशी आपण रिपब्लिक झालो होतो, सॉव्हरेन झालो होतो आणि त्या दिवशी आपण इन्फोर्समेंट किंवा कमेन्समेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन केलं होतं. कमेन्समेंट ऑफ कॉन्स्टिट्यूशन, इंडियन कॉन्स्टिट्यूशन केले होते. However, various features of Indian constitution and polity have their roots in the British rule. आता आपण बघत आहोत ब्रिटिश रूलचं आपलं चांगलंच रिलेशन आहे. जसं आता आपण ब्रिटिशने आपल्यावर रूल केलं आणि इंग्रजी वगैरे आपल्यावर इम्पॅक्ट पडलेला आहे, इंग्रजी लँग्वेजचा वगैरे. तसंच ब्रिटिशांचे बऱ्यापैकी आपल्याकडे गोष्टी आहेत, म्हणजे आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्येही आपण घेतलेल्या आहेत. सो पॉलिटिकल सिस्टीमचा पार्ट आपण ब्रिटनकडूनच घेतलेला आहे. जसं ब्रिटनकडून काय काय घेतलं बाबा आपण ब्रिटिश लोकांकडून, तर पार्लमेंटरी सिस्टीम घेतलेली आहे, रूल ऑफ लॉ घेतलेला आहे, लेजिस्लेटिव्ह प्रोसिजर किंवा लॉ मेकिंग प्रोसिजर त्यांच्याकडून घेतलेले आहेत. सिंगल सिटिजनशिप आपण त्यांच्याकडून घेतलेली आहे. कॅबिनेट सिस्टीम त्यांच्याकडून घेतलेलं आहे. प्रिरोगेटिव्ह रिट्स त्यांच्याकडून घेतलेलं आहे. पार्लमेंटरी प्रिव्हिलेजेस आणि बायकॅमेलिझम हे घेतलेलं आहे. लक्षात ठेवा, इथं बायकॅमेलिझम आले म्हणून सांगतो. MCR 1919च्या मॉन्टेग्यू चॅम्बर रिफॉर्मनं पहिल्यांदा बायकॅमेलिझम ॲट सेंटर आणलं आणि डायरकी ॲट प्रोव्हिन्स आणली होती. आत्ताच आपण ती डायरकी बघितली होती. डायरकी ॲट प्रोव्हिन्स आणली होती आणि बायकॅमेलिझम ॲट सेंटर आणलं होतं. त्यानंतर काय केलं, 1935च्या कायद्याने काय केलं, बायकॅमेलिझम ॲट प्रोव्हिन्स आणलं आणि डायरकी ॲट सेंटर आणली आणि स्टेटला प्रोव्हिन्शियल ऑटोनॉमी दिली 1935ला. हे लक्षात ठेवा, इथं आलं म्हणून सांगितलं, हे महत्त्वाचं आहे. मी शॉर्ट फॉर्ममध्ये का लिहितो हे, कारण जास्त वेळ जाऊ नये म्हणून, आपल्याला जास्त कवर अप करायचं आहे म्हणून. हां बघा, आता मी म्हणलं तुम्हाला की ब्रिटिश आपल्यावर रूल कसं काय करू शकले 100 वर्ष, किंवा एक पहिल्यांदा 100 वर्ष तर ईस्ट इंडिया कंपनी, नंतर क्राऊन आली. तर का, तर आपण एक रॅशियल सुपरिटी मानली होती. ब्रिटिश म्हणजे सर्वोच्च आहेत, आपल्यापेक्षा हे आहेत, आपण कुठंतरी इन्फेरियर आहेत, असे सुपरिटी कॉम्प्लेक्समध्ये आपण अडकलो आणि ते आपलं रूल केले त्या गोष्टीवर. व्हाईट मॅन्स बर्डन होते, अशा थेअरीने त्यांना लिजिटिमायझेशन टू पॉवर भेटले. हां, तर आता आपण बघूया आज. There are certain events in British rule that laid down the legal framework for the organization and functioning of government. And administration in British India. These events have greatly influenced our constitution and polity. They are explained here in chronological order. तर आज आपण पाहणार आहोत बघा, तर रूल कसे पाहणार आहोत बघा आपण. रूल आज काही कायदे पाहणार आहोत आपण हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडमधले. त्यामध्ये पहिले काही रूल्स आहेत ते कंपनी, ईस्ट इंडिया कंपनीचे कायदे. ते 1773 पासून 1858पर्यंत. 1857च्या उठावानंतर तर त्यांचं दी एंड झाला, तोपर्यंत हे कायदे पाहणार आहेत 1773 पासून 1858पर्यंत. आणि ती क्राऊन रूल म्हणजे राणीचे कायदे. क्राऊन रूल नंतर चालू झाले ते 1858 ते 1947. हे 89 वर्षाचा हे त्यांचा कालखंड आहे. आणि अगोदरचं एक 1757 पासून झालं तर एक शतकाचा कालखंड आहे. असे कालखंड पाहणार होतो आपण. तर बघा, आता कंपनी रूल हा कायदा आपण पहिल्यांदा पाहणार आहोत. कंपनी रूल, तर आता कंपनी रूल म्हणजे काय होतं बघा. आता कंपनी रूल 1773 ते 1858 आणि क्राऊन रूल 1858 ते 1947. तर आता बघा, कंपनी रूल 1773 ते 1858 उठावापर्यंत. लक्षात ठेवा, पहिला कायदा बघूया, रेग्युलेटिंग ॲक्ट ऑफ 1773. दिस
act was great constitutional importance as it was the first step taken by the British government to control and regulate their affairs of the East India Company in India. आता बघा रेग्युलेटिंग ॲक्ट ऑफ 1773 ही पहिली स्टेप होती. पहिली स्टेप होती त्यांची कायदे तयार करायची. याला रेग्युलेशन म्हटले जाते. परत कडक कायदे चालू झाले. रेग्युलेशन ही सॉफ्ट टच रेग्युलेशन असतं, कडक नसतात. त्यावर पनिशमेंट स्ट्रॉंग नसते म्हणून रेग्युलेशन नाव दिलेलं आहे. लक्षात ठेवा. देर इज अ सायन्स ऑफ इटिमॉलॉजी. नाव का दिलं जातं, स्पेसिफिक नाव का असतं, त्याला सायन्स ऑफ इटिमॉलॉजी म्हटलं जातं आहे. नॉमेनकल्चरचं बी सायन्स असतं. नाव का, हेच नाव का दिलं जातं, तर लक्षात ठेवा रेग्युलेशन दिलं होतं. आता बघा ह्या ॲक्टला पहिल्या रेग्युलेटिंग ॲक्ट 1773ला ग्रेट कॉन्स्टिट्युशनल इम्पॉर्टन्स आहे, कारण ही फर्स्ट स्टेप होती. जसं इंग्रजीमध्ये कोटेशन आहे, जर्नी ऑफ 1000 माइल्स बिगिन्स विथ सिंगल स्टेप. दिस सेइंग टीचेस दॅट इवन द लॉंगेस्ट अँड मोस्ट डिफिकल्ट व्हेंचर्स हॅव स्टार्टिंग पॉईंट अँड समथिंग विच बिगिन्स विथ वन सिंगल स्टेप और फर्स्ट स्टेप. तसं ब्रिटिशांचे हे झालं होतं की हजारो मील की यात्रा एक कदम से शुरू होती है. हजारो मैलांचा प्रवास हा एका पायरीनं सुरू होतो. हा प्रवास ह्याच या पायरीने चालू झाला होता. ब्रिटिशांचा एक प्रवास होता रेग्युलेटिंग ॲक्ट ऑफ 1773ने. इट रिकग्नाइज फॉर फर्स्ट टाइम द पॉलिटिकल अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह फंक्शन्स ऑफ कंपनी. त्यांनी पॉलिटिकल अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह फंक्शन ऑफ कंपनी चालू केलं रिकग्नाइज करायला. इट लेड द फाउंडेशन ऑफ सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेशन इन इंडिया. सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेशनची फाउंडेशन त्यांनी या कायद्यापासून सुरुवात केली. आता फीचर्स ऑफ द ॲक्ट बघा काय झालं बघा. आता या ॲक्टमधून काय काय केलं. इट डिझाईन गव्हर्नर ऑफ बेंगाल ॲज गव्हर्नर जनरल ऑफ बेंगाल अँड क्रिएटेड एक्झिक्युटिव्ह काउन्सिल ऑफ 4 मेंबर्स टू असिस्ट हिम. द फर्स्ट सच गव्हर्नर जनरल वॉज लॉर्ड वॉरेन हेस्टिंग. तर बघा यांनी काय केलं, तर गव्हर्नर ऑफ बेंगाल होता त्याला गव्हर्नर जनरल ऑफ बेंगाल, गव्हर्नर जनरल ऑफ बेंगाल अशी पदवी दिली. आणि पहिला गव्हर्नर कसा वॉरन हेस्टिंग होता. लक्षात ठेवा पहिला गव्हर्नर जनरल ऑफ बेंगाल वॉरन हेस्टिंग होता. आता वॉरन हेस्टिंग आल्यात म्हणून थोडी माहिती सांगतो. वॉरन हेस्टिंगने काय केलं, ऑफिस ऑफ डिस्ट्रिक्ट कलेक्टर हे 1772ला तयार केलं. लक्षात ठेवा वॉरन हेस्टिंगने काय केलं, ऑफिस ऑफ डिस्ट्रिक्ट कलेक्टर 1772ला तयार केलं वॉरन हेस्टिंगनीच रॉबर्ट क्लाईव्हनं तयार केलेली दुहेरी राज्यव्यवस्था जी अलाहाबाद ट्रीटीनंतर आली होती, दिवाणी राईट्स आणि सिव्हिल ॲडमिनिस्ट्रेशनचं, ही बंद केली. कुणी, वॉरन हेस्टिंगने बंद केली. दुहेरी राज्यव्यवस्था जी रॉबर्ट क्लाईव्हनं तयार केली जाते ती बंद केली. आता बघा थोडक्यात सांगतो मी, इथं आलं आहे तर आपण ती थोडी माहिती घेऊया. जसं जसं इन्फॉर्मेशन ती एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मी प्रिव्हियस इयर क्वेश्चन MPSC UPSC आणि कंबाईन वगैरे या एक्झाममधले आलेले प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या रूपाने माहिती कलेक्ट केली आहे डाटा, तो लक्षात ठेवा. तर ऑफिस ऑफ डिस्ट्रिक्ट कलेक्टरची पोस्ट कोणी काढली, वॉरन हेस्टिंगनं काढली, वॉरन हेस्टिंग. तसंच डिव्हिजनल कमिशनरची पोस्ट कोणी काढली, तर विल्यम बेंटिंगनं काढली. लक्षात ठेवा विल्यम बेंटिंगनं डिव्हिजनल कमिशनरची पोस्ट काढली. डिव्हिजनल कमिशनर असतात बघा, ती विल्यम बेंटिंगनं काढली. विल्यम बेंटिंग कशासाठी फेमस आहे, अजून 1829ला त्यानं सतीबंदी केली होती त्यासाठी फेमस आहे. तसंच विल्यम बेंटिंगनं डिव्हिजनल कमिशनर ही पोस्ट काढली. तसंच चीफ सेक्रेटरी ही पोस्ट काढली आहे लॉर्ड वेलस्लीनं. लक्षात ठेवा वेलस्लीनं ही पोस्ट काढलेली आहे. वेलस्ली अजून एका पॉलिसी ऑफ सबसिडरी अलायन्ससाठी फेमस आहे. सबसिडरी अलायन्स म्हणजे तैनाती फौज, त्यासाठी लॉर्ड वेलस्ली फेमस आहे. त्यानं 1799च्या दरम्यान कालखंड होता, त्यानं चीफ सेक्रेटरी पोस्ट काढली वेलस्लीनं. लक्षात ठेवा. आता बघा वन ऑफ द फाउंडिंग ऑफ ब्रिटिश एम्पायर, ती रॉबर्ट क्लाईव्हला वन ऑफ द फाउंडर्स ऑफ इस्टॅब्लिशमेंट ऑफ ब्रिटिश सुपरमसी इन इंडिया म्हटलं जातं. रॉबर्ट क्लाईव्हला बाबर ऑफ ब्रिटिश इंडिया म्हटलं जातं. लक्षात ठेवा कधी कधी कंबाईनला 1 लाईनर विचारतात, मल्टी लाईन क्वेश्चन असेल, 2-3 वाक्याचे क्वेश्चन असेल, त्यामध्ये असं येऊ शकतं की रॉबर्ट क्लाईव्हला बाबर ऑफ ब्रिटिश इंडिया म्हटलं जातं. तर ते बऱ्यापैकी बरोबर म्हटलं जातं. रॉबर्ट क्लाईव्हला बाबर ऑफ ब्रिटिश इंडिया म्हटलं जातं. It made Governor of Bombay and Madras presidency subordinate to the Governor General of Bengal. Unlike earlier
when the three presidency were independent of one another. बघा 1773च्यानं काय केलं, बॉम्बे आणि मद्रास हे सबऑर्डिनेट करून टाकलं. कोणाला? बेंगालच्या अंडर आणून टाकलं बॉम्बे आणि मद्रास. आधी तर ही 3 प्रेसिडेन्सी वेगवेगळ्या होत्या, बॉम्बे, मद्रास, बेंगाल. पण काय केलं 1773च्या ॲक्टनं बेंगालच्या सबऑर्डिनेट करून टाकलं बॉम्बे आणि मद्रास. लक्षात ठेवा, बॉम्बे आणि मद्रास बेंगालच्या सबऑर्डिनेट करून टाकलं. हे 1773च्या ॲक्टने केलं. इट प्रोव्हाइडेड फॉर द इस्टॅब्लिशमेंट ऑफ सुप्रीम कोर्ट ॲट कलकत्ता इन 1774 कंपरायझिंग 1 चीफ जस्टिस अँड 3 अदर जजेस. आता बघा, सुप्रीम कोर्ट त्यांनी काय केली, एक रचना केली, 1 चीफ जस्टिस आणि 3 अदर जजेस. आता करंटली बघा सुप्रीम कोर्टची रचना आहे 1 + 33, टोटल त्यांची स्ट्रेंथ आहे 34. पण त्या काही 4 1 + 3 हा फॉर्म्युला होता 1773ला. लक्षात ठेवा, फर्स्ट चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणजे 1773च्या दरम्यान चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणता येणार नाही, पण 1773चे चीफ जस्टिस ऑफ इंडिया कोण होते यावर क्वेश्चन विचारलेला आहे बऱ्याच वेळा. सर इलिजाह इम्पे. लक्षात ठेवा, सर इलिजाह इम्पे. आता ह्याचं प्रोनाऊन्सिएशन कसं आहे बघा तुम्ही, पण सर इलिजाह इम्पे हे 1773ला चीफ जस्टिस ऑफ इंडिया होते. तसेच फर्स्ट इंडियन चीफ जस्टिस ऑफ इंडिया कोण होते, तर ते होते एच जे कनिया. फर्स्ट इंडियन चीफ जस्टिस ऑफ इंडिया हे 1947 नंतर. लक्षात ठेवा, आणि हे 1773चे आहेत. आत्ता सध्या टोटल स्ट्रेंथ आहे 34, त्याखाली 1773ला 4 स्ट्रेंथ होती. आणि लक्षात ठेवा, पार्लमेंटला पॉवर असते की सुप्रीम कोर्टमधल्या जजची संख्या वाढवायची, हायकोर्टमधल्या जजची संख्या वाढवायची. तर पुढे बघा, इट प्रोहिबिटेड द सर्वंट ऑफ कंपनी फ्रॉम एंगेजिंग एनी प्रायव्हेट ट्रेड और ॲक्सेप्टिंग प्रेझेंट और ब्राइब्स फ्रॉम द नेटिव्ज. त्याने काय केलं, करप्शन किंवा ब्राइब्स गिफ्ट वगैरे घ्यायला बंदी घातली नेटिव्जकडून. स्ट्रेंथन द कंट्रोल ऑफ ब्रिटिश गव्हर्नमेंट ओव्हर कंपनी बाय रिक्वायरिंग कोर्ट ऑफ डायरेक्टर गव्हर्निंग बॉडी ऑफ द कंपनी टू रिपोर्ट ऑन इट्स रेव्हेन्यू, सिव्हिल अँड मिलिटरी अफेअर्स इन इंडिया. त्यांनी काय केलं, स्ट्रेंथन केलं. It strengthened the control of British government over company by requiring court of directors governing body by the company to report its revenue, civil, military affairs in India. अशा प्रकारे आपण काय केलं, रेग्युलेटिव्ह ॲक्ट ऑफ 1773 कंप्लीट केलेला आहे. बाकीचे ॲक्ट परत घेऊया. थोडं स्टार्टिंग पिरियड आहे, जास्त इन्फॉर्मेशन सांगण्यामुळे जास्त वेळ वाटतं, बोरिंग वाटत असेल, पण इट इज इम्पॉर्टंट. It is lot of information collected from Wikipedia, PYQ, previous year questions and other sources. त्यामुळे ज़्यादा इन्फॉर्मेशन सांगितल्यामुळे थोडा वेळ लागेल, पण सगळं डिटेल भेटेल. थँक फॉर कॉपरेशन.